नांदगावमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको हा सुरू झाल्याचं कळतंय। नुकसान भरपाईसाठी आंदोलनाचा पवित्रा हा धारण केलाय। आंबा काजू बागायतदारांना न्याय कधी देणार असा संतप्त सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केलेला आहे। या आंदोलनात स्वतः राजू शेट्टी सहभागी झालेले आहेत। खरं तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी सरकारला हा इशारा दिलेला होता आणि कोकणातील आंबा काजू बागायतदारांना न्याय द्यावा अशी मागणी या आंदोलनाच्या मार्फत होते। गुरुप्रसाद दळवी आपल्यासोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घ्यात। गुरुप्रसाद, आंदोलनाच्या मार्फत नेमक्या काय काय मागण्या ठेवल्या जात आहेत? नक्कीच एकंदरीत बघायचं झालं तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात नांदगाव येथे मुंबई गोवा महामार्गावर आंबा बागायतदार असतील आणि राजू शेट्टी जे स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे चक्काजाम करण्यात आलेलं आहे। खरं तर आता बघायचं झालं तर जवळजवळ 1 तास होऊन पूर्ण गेलेला आहे आणि मुंबई गोवा महामार्ग हा ठप्प झालेला आहे। दोन्ही डिवायडर म्हणजे हा उजवी बाजू आणि डावी लेन्स या दोन्ही लेन्सकडे पूर्णपणे आंबा बागायतदार बसलेले आहेत आणि वाहनं देखील पूर्णपणे इकडे थांबलेली आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस फौज फाटा मात्र मोठ्या प्रमाणात इथे दाखल झालेला आहे। आणि राजू शेट्टी यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला जोपर्यंत आंबा बागायची नुकसानी जी झालेली आहे ती नुकसानी जर आपल्याला मिळाली नाही तर आपण हायवेवरून उठणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलेला आहे। परंतु एकंदरीत पाहता राजू शेट्टी यांनी या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 आंदोलनं देखील केली होती आणि सांगितलं होतं की जोपर्यंत आम्हाला नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम राहणार आहोत। पालकमंत्री नितेश राणे असतील त्यांनी त्यावेळच्या आंदोलनाला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेली भेट दिली होती आणि सांगितलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर तुम्हाला जी काही नुकसान भरपाई आहे ती दिली जाईल, परंतु शेतकऱ्यांचा काही त्यावर ठाम विश्वास नसल्याने हे आंदोलन करायला घेतलेलं आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। मोठ्या संख्येनं शेतकरी आणि बागायतदार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। रास्ता रोको आंदोलन केले जात आहे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात। त्यामुळे या सगळ्या मागण्यांचा सरकार आता नेमका काय विचार करतं, काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण सातत्यानं अवकाळी पाऊस, गारपीट या सगळ्यामुळे आंबा काजू बागायतदारांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्याची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी प्रमुख मागणी आहे।